Hello students, today's lecture we will discuss about remaining part of the chapter number 8, study of fossils. In this chapter the remaining part, process of fossil formation. Okay, the process of fossil formation किंवा त्याची प्रोसेस काय आहे. ओके, फॉसिल कसं फॉर्मेशन होतं हे त्याच्या प्रोसेसेस काय आहेत हे आपण बघणार आहोत. त्यानंतर मग टाईप्स ऑफ फॉसिल्स. ओके, आता त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे पर मिनरलायझेशन. आता पर मिनरलायझेशन ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये काय सांगितलं आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ फॉसिलायझेशन दॅट ऑकर्स व्हेन अँड ऑर्गॅनिझम इज बरीड. ओके, बरीड फॉर्मेशन किंवा बरीड रिजनमध्ये किंवा बरीड प्लेसवरती किंवा बरोजमध्ये आपल्याला किंवा त्या बिळामध्ये आपल्याला ऑर्गॅनिझम किंवा तो ऑब्जेक्ट किंवा काय असेल तो फॉसिल्स जर अवेलेबल झाला तर त्याला काय करणं, पर मिनरलायझेशन करायचं. मिनरलायझेशन म्हणजेच काय, त्याच्यावरती केमिकली त्याच्यावरती जे मिनरल्स असतील किंवा अदर फॉरेन पार्टिकल्स असतील ते पार्टिकल काय करायचे, विथ द हेल्प ऑफ केमिकल प्रोसेसेस रिमूव्ह करायचे. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए पर मिनरलायझेशन. कॅन प्रोड्यूस डिटेल फॉसिल्स. मग ते ज्यावेळेस ते मिनरलायझेशन आपण करू किंवा त्याचं ते रिमूव्ह आउट करू तर ते आपल्याला काय होतं आहे, एक ओरिजिनल कंडिशन्समध्ये आणि त्याच्या ज्या डिटेल्स असतील त्या डिटेल्समध्ये आपल्याला काय होतं आहे, अवेलेबल होते. म्हणून पर मिनरलायझेशन ही प्रोसेस काय करायची, ॲप्लाय करायची. Then some fossils consist only of a skeletal remains or teeth. Other fossils contain traces of skin or soft tissues. मग काय होतं आहे, काही फॉसिल जे आहेत टीथ फॉर्मेशन असतील किंवा टीथसारखे किंवा जे हार्ड पार्ट आहेत, ओके, बोन्स, त्या टाईपमध्ये आपल्याला ऑब्झर्व होत असतील किंवा अवेलेबल झाले असतील. तर काही फॉसिल जे आहेत ट्रेसेस, ओके, लिप ट्रेसेस असेल किंवा स्किन ट्रेस हे जे पार्ट आहेत किंवा सॉफ्ट टिश्यूज या कंडिशन्समध्ये आपल्याला ते अवेलेबल झालेले असतील. मग ते आपल्याला अवेलेबल झालेले आहेत पण त्याचं आपल्याला इन डिटेल किंवा क्लॅरिफिकेशन आपल्याला होत नसेल तर आपण काय करू शकतो, पर मिनरलायझेशन प्रोसेस अप्लाय करून ते तिथं आपण कॅरी करू शकतो किंवा आयडेंटिफाय करू शकतो. ओके, द नेक्स्ट प्रोसेस कास्ट अँड मोल्ड्स. आता कास्ट अँड मोल्ड्स हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. कास्ट अँड मोल्ड काय आहे, ते एका ॲक्वॅटिक इन नेचर आहे. मोल्ड म्हणजेच काय, लाईमस्टोनवरती किंवा एखादी नदी असेल, रिव्हर असेल, त्या रिव्हरमध्ये काय होतं आहे, त्या रॉक सरफेसवरती काय होतं आहे, फॉर्मेशन होत आहे मोल्ड्स. ओके, आणि मोल्ड्स ज्यावेळेस फॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये कॅव्हिटी फॉर्मेशन होईल त्या मोल्ड्समध्ये. त्या कॅव्हिटीमध्ये काही एखादा ऑब्जेक्ट तिथं फिक्स झालेला असेल मग त्याच्यावरती काय सेडिमेंटेज किंवा अदर काही सॉईल पार्टिकल्स मिनरल तिथं काय आता फिक्स होतात आणि तो ऑर्गॅनिझम जो आहे तो फिक्स होऊन जातो आणि ॲज अ फॉसिल्स म्हणून तिथं काय होतं, तिथं प्रेझेंट आपल्याला अवेलेबल होतो. ओके, म्हणजे काय, तिथं तो अवेलेबल झाला किंवा तिथं तो प्रेझेंट झाला, फिक्स झाला आणि त्यानंतर ॲज अ फॉसिल फॉर्मेशनमध्ये त्याचं काय झालं, कन्व्हर्जन झालं. ओके, देन इन सम केसेस ओरिजिनल रिमेन्स ऑफ द ऑर्गॅनिझम कम्प्लिटली डिझॉल्व ऑर द अदरवाईज डिस्ट्रॉयड. म्हणजे अदरवाईज डिस्ट्रॉयड किंवा तो डिझॉल्व होऊन जातो. ओके, म्हणजे डिस्ट्रॉयड म्हणजेच काय, त्याचं पूर्ण आउटर कव्हरिंग जे आहे त्या प्लांटचं किंवा त्या फॉसिल पार्ट असेल किंवा मग ॲनिमल पार्ट असेल तो काय होतो, तिथं पूर्ण डॅमेज होऊन जातो, डिस्ट्रॉय होऊन जातो. पण त्याचा हार्ड पार्ट जो आहे, बोन्स किंवा अदर जे टीथ असतील, हेअर्स असतील, ते काय होत नाही, डॅमेज होत नाही, ते तसेच तिथं काय होतात, फिक्स राहतात ॲज अ प्रिझर्व इन कंडिशन्स. ओके, द नेक्स्ट, द रिमेनिंग ऑर्गॅनिझम शेप होल इन अ रॉक इज कॉल्ड एक्सटर्नल मोल्ड. ओके, मग एक्सटर्नल मोल्ड म्हणजेच काय, ते ऑर्गॅनिझम जो आहे तो काय होतं, आपल्याला होल शेपमध्ये काय होतं, ऑब्झर्व होतं आहे. ओके, होल शेप म्हणजेच काय, टोटल तो सिलेंड्रिकल असेल किंवा अदर होल वाईज त्याचं स्ट्रक्चर असेल. ओके, आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, त्याच्यामध्ये जर सेडिमेंट्स, अदर मिनरल्स किंवा सॉईल पार्टिकल जर फिक्स झाले, दॅट इज कॉल्ड ॲज अ कास्ट. ओके, मग होलमध्ये फॉर्मेशन होतं त्याला मोल्ड असं म्हटलेलं आहे. आणि जर त्याच्यामध्ये सॉईल पार्टिकल जर हे झाला, फिलअप झाला तर त्याला कास्ट असं म्हटलेलं आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल जर एखादा शंख आहे किंवा शेल आपण त्याला म्हणू शकतो किंवा वॉटरमध्ये शेल आहे, तर शेलच्या आउटर कव्हरिंगला काय आहे, पूर्ण ते हार्ड स्ट्रक्चर आहे. ओके, आणि त्याच्यावरती काय होऊ शकतं, मोल्ड फॉर्मेशन होऊ शकतात. ओके, मग ते काय झालं, मोल्ड झाला आणि त्या शेलमध्ये सॉईल पार्टिकल, मिनरल पार्टिकल काय होतात, फिक्स होऊन जातात आणि त्याच्यामध्ये एखादा जर पार्ट झालेला असेल किंवा एखादा ॲनिमल किंवा एखादा इन्सेक्ट त्यामध्ये जर फिक्स झालेला असेल आणि त्या इन्सेक्टला बाहेर न येता सॉईल पार्टिकल, मिनरल पार्टिकल त्याच्यामध्ये जर फिक्स झाले त्या शेलमध्ये, ओके, त्याला शंख आपण म्हणतो.
त्या शिपला आपण त्याला असं म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये जर फिक्स झाला आणि ती सॉईल पार्टिकल त्याच्यावरती जर अटॅच झाली तर तो ऑर्गॅनिझम जो आहे, इन्सेक्ट आहे, तो काय होतं तिथं डायरेक्टली डॅमेज होऊन जातो. पण त्याचे पार्ट आहे, बॉडी पार्ट, हार्ड पार्ट, बोन्स पार्ट, ते काय होतं तिथं डायरेक्टली प्रिझर्व होऊन जातात ॲज अ सिम्पल कंडिशन्सला. ओके, दॅट इज कॉल्ड इज अ मोल्ड अँड कास्ट. देन सेकंड, रिप्लेसमेंट अँड रिक्रिस्टलायझेशन. रिप्लेसमेंट अँड रिक्रिस्टलायझेशन. आता रिप्लेसमेंट करायची म्हणजे रिक्रिस्टलायझेशन करायचे. ओके, आता त्यामध्ये काय सांगितलं आहे, रिप्लेसमेंट ऑकर्स व्हेन द शेल, बोन ऑर देअर टिश्यू इज रिप्लेस विथ अनदर मिनरल्स. मग त्याच्यात ते टिश्यूज असतील किंवा अदर काही त्याचा पार्ट असेल, तो पार्ट काय करायचं, रिमूव्ह करून त्याच्यावरती दुसरा पार्ट तिथं आपण फिक्स करू शकतो किंवा मिनरलायझेशन तिथं फिक्स करू शकतो किंवा सॉईल पार्टिकल तिथं आपण फिक्स करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज अ रिप्लेसमेंट. ओके, देन a shell said to be recrystallized when the original skeletal compounds are still present but in different crystal forms. ओके, आता स्केलेटल फॉर्म आहे तर स्केलेटल फॉर्मवरती अदर जे सॉईल पार्टिकल्स असतील किंवा अदर काही मिनरल त्याच्यावरती ऑब्झर्व झाले किंवा ग्रो झालेले असतील तर ते रिमूव्ह करून, ते रिप्लेस करून परत त्याला रिक्रिस्टलाइज म्हणजे दुसरे पार्टिकल त्याच्यावरती अटॅच करायचे किंवा विथ द हेल्प ऑफ केमिकलच्या काय करायचं, केमिकलच्या हेल्पनं ते रिमूव्ह करायचे आणि जे वेल डेव्हलप असतील किंवा आपल्याला फॉर एक्झाम्पल तर लाईमस्टोन आहे, त्याला आपल्याला इकॉनॉमिकली पर्पज किंवा इकॉनॉमिकली आपल्याला त्याचा बेनिफिट व्हावा म्हणून आपण काय करतो, लाईमस्टोनवरती ते फिक्स करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज रिक्रिस्टलायझेशन. ओके, देन नेक्स्ट, ॲडप्रेशन. ॲडप्रेशन इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ कॉम्प्रेशन अँड इम्प्रेशन फॉसिल. Okay, in some cases however compression and impression occur together. Okay, compression and impression is nothing but the same procedure or same object. Okay, म्हणजेच का कॉम्प्रेशन आणि इम्प्रेशन हे दोन सेम प्रोसेस आहेत पण काय त्याच्यामध्ये फॉसिल जो आहे तो डिफरंट असू शकतो. ओके, कॉल्ड याचं ॲडप्रेशन. दोन्हीचं एकत्र येणं किंवा दोन्ही एकाच ठिकाणी किंवा एकच फॉर्मेशनमध्ये आपल्याला सापडणं, दॅट इज कॉल्ड याचं ॲडप्रेशन. देन नेक्स्ट, कार्बोनायझेशन. Carbonization is a carbonaceous film or thin coating which consists predominantly of the chemical element carbon. ओके, मग केमिकल इलेमेंट कार्बन जो आहे किंवा कार्बन जो मॉलिक्यूल आहे किंवा कार्बन इलेमेंट जो आहे त्याच्या हेल्पनं काय करणं, थिन फिल्म काय करणं प्रोड्यूस केली जातात आणि त्या फॉसिल असेल किंवा तो बोन पार्ट असेल किंवा हार्ड पार्ट असेल त्याच्यावरती कोटिंग केलं जातं कार्बनचे with the help of carbon elements. Okay, chemical processing, that is called as a carbonization. Then biomurination, it occurs when skeletal organism overgrows a otherwise subsumes another organism, preserving the latter or an impression of it within skeleton. मग काय होतं, काही फॉर्मेशन किंवा काही फॉसिल्स आपल्याला फक्त त्यांचा बॉडी पार्ट अवेलेबल होतो आहे तर काही फॉसिल असे असतात किंवा काही ऑर्गॅनिझम, काही ॲनिमल्स असे आहेत ते डायरेक्टली ॲज अ बॉडी पार्टच आपल्याला काय होतं आहे तिथं अवेलेबल होतो. मग बायो इम्युरेशन म्हणजेच काय, त्याला काय करायचं, पूर्ण प्रिझर्व करायचं आहे त्याच कंडिशनला. दॅट इज कॉल्ड इज अ बायो इम्युरेशन. म्हणजे बायो मीन्स तो लिव्हिंग आहे. ओके, लिव्हिंग होता आणि त्याचं काय झालं, पूर्ण तो डॅमेज झाला आहे. डॅमेज म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त ॲक्टिवनेस किंवा त्याचा सेन्स जो आहे तो काय झाला, रिमूव्ह झाला आणि ॲज अ बॉडी त्याची काय आहे आपल्याला अवेलेबल झाली, तो आहे त्याच कंडिशनला आपण तो प्रिझर्व करू शकतो. दॅट इज कॉल्ड इज अ बायो इम्युरेशन. ओके, आणि जर फॉसिल्सचा फक्त आपल्याला पार्ट अवेलेबल झाला दॅट इज कॉल्ड एज अ फॉसिल्स. ओके, पण तो ॲक्च्युअल फक्त आपल्याला पार्ट अवेलेबल झाला म्हणून आपण त्याला कार्बोनायझेशन ही प्रोसेस करू शकतो, रिक्रिस्टलायझेशन ही प्रोसेस करू शकतो. पण बायोमिरेशन म्हणजे काय, ॲक्च्युअल ॲनिमल आहे तसाच आपल्याला काय होतं अवेलेबल होतं आहे किंवा ऑर्गॅनिझम ऑब्जेक्ट जो आहे तो अवेलेबल होतो, त्याला आपण रिक्रिस्टलाइज किंवा कार्बनायझेशन आपण त्याला करू शकत नाही. तो फक्त आपण त्याला आहे त्याच कंडिशनला प्रिझर्व करू शकतो. ओके, दॅट इज कॉल्ड इज अ बायोमिरेशन. देन नेक्स्ट पॉईंट, टाईप्स ऑफ फॉसिल्स. आता फॉसिलचे टाईप्स आत्तापर्यंत आपण फक्त ऐकत आलो. इम्प्रेशन, कॉपरेशन काय आहे, पेट्रिफिकेशन काय आहे, तर ॲक्च्युअल काय आहेत ते आपण आता बघणार आहोत. इम्प्रेशन, फर्स्ट टाईप्स ऑफ फॉसिल्स. दीज आर 2 dimensional imprints of plant or their parts found most commonly in fine grain sediment such as a slate or clay. ओके, तर इम्प्रेशन म्हणजेच काय, ते प्रिंटिंग फॉर्मेशनमध्ये आपल्याला अवेलेबल होतं, पण कोणत्या कंडिशनला, 2 dimensional कंडिशन्सला. ओके, 2 dimensional कंडिशन इम्प्रिंट्स प्लांट्स ऑर देअर पार्ट्स. मग प्लांटचा पार्ट असेल किंवा प्लांट असेल. ओके, मग त्याचे लिप असतील, करोला असतील, त्या प्लांटचा अदर काही पार्ट असेल, ब्रांच असेल. ओके, त्याचं फक्त आपल्याला प्रिंटिंग कंडिशन्स आपल्याला काय होतं
अवेलेबल होतं किंवा सापडतं. मग काय सच ॲज अ सेडिमेंट्स, स्लीट ऑर क्ले, या 3 कंडिशन्स किंवा हा त्याचा काय असू शकतो बॅकवर्ड किंवा त्याचा अटॅचमेंट त्याचा असू शकतो. ओके, बॅकग्राऊंडला त्या अटॅच असू शकतो. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एखाद्या प्लांटचं लिपचं इम्प्रिंट्स कंडिशन सापडली तर आपल्याला एखाद्या प्लॅन्टच्या अदर जे हायर प्लॅन्ट असेल त्या हायर प्लॅन्टच्या ब्रांचवरती किंवा अदर प्लॅन्टच्या हायर प्लॅन्टच्या स्टेमवरती आपल्याला ती प्रिंटिंग फॉर्मेशनमध्ये सापडू शकतं किंवा रॉक सरफेस असेल किंवा एखादा मोठा रॉक असेल, स्टोन असेल, त्या स्टोनवरती सुद्धा आपल्याला त्या लिपचं इम्प्रिंट कंडिशन्स आपल्याला सापडू शकते. ओके, देन इम्प्रेशन्स आर इसेन्शियली कॉम्प्रेशन सॅन्स ऑर्गॅनिक मटेरियल्स. ओके, मग ज्यावेळेस इम्प्रेशन आणि कॉम्प्रेशन ही ज्यावेळेस आपल्याला अवेलेबल करायचं असेल किंवा अवेलेबल होतं तर काय ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो ऑलरेडी प्रेझेंट होता म्हणून ते आपल्याला अवेलेबल झालेलं आहे. देन इम्प्रेशन्स लाईक कम्प्रेशन्स रेकॉर्ड इन्फॉर्मेशन अबाउट एक्सटर्नल शेप अँड मॉर्फोलॉजी ऑफ प्लांट ऑर्गन्स. मग इम्प्रेशन आणि कॉम्प्रेशन याच्यामध्ये काय होतं आपल्याला मॉर्फोलॉजी किंवा प्लांट किंवा तो ॲनिमल असेल किंवा तो ऑब्जेक्ट असेल त्याची काय होते मॉर्फोलॉजी काय होती. ओके, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या लिपचं आपल्याला इम्प्रेशन किंवा कॉम्प्रेशन फॉर्ममध्ये जर सापडलेलं असेल तर मग त्या लिपचं काय होतं पूर्णचं जे रेटिक्युलेट व्हेनेशन, पॅरॅलल व्हेनेशन, त्याचं लिपचा शेप हे सगळं काय होतं आपल्याला ऑब्झर्व होतं. म्हणजे मॉर्फोलॉजी आपण तिथं ऑब्झर्व करू शकतो म्हणून त्याचा तो बेनिफिट आहे इम्प्रेशन अँड कॉम्प्रेशनचा. ओके, then next types of fossils, compression. Compressions are plant parts that have suffered physical deformation such that the three-dimensional plant parts is compressed to more or less 2 dimensions. ओके, आता इम्प्रेशन जो फॉसिल्स होता, इम्प्रेशन फॉसिल्स आपल्याला फक्त 2 डायमेन्शनल कंडिशनलाच काय होतं अवेलेबल होतं. तसं कॉम्प्रेशन जो आहे, कॉम्प्रेशन हा काय त्याची मॉर्फोलॉजी आहे तर आपल्याला ऑब्झर्व होतेच, पण 2 or 3 डायमेन्शनल म्हणजे मोस्टली 3 डायमेन्शनल आपल्याला ऑब्झर्व होतो कॉम्प्रेशन फॉसिल, पण लेस 2 डायमेन्शनल इन कंडिशनला ऑब्झर्व होतो. ओके, paleobotanist can sometimes recognize the biochemical signature C3, C4 or CAMP photosynthetic pathway physiology in extinct species. ओके, मग काही प्लांटचं जर फोटोसिंथेटिक पाथवे किंवा C3 पाथवे, C4 पाथवे हे जे पाथवे आहेत फिजिओलॉजिकल ज्या प्रोसेस आहेत त्या जर ऑब्झर्व करायच्या असेल किंवा आपल्याला स्टडी करायच्या असेल तर आपण प्लांटची मॉर्फोलॉजी जर आपल्याला ऑब्झर्व झाली तर त्याच्या बेसवरती आपण त्याचा ट्रेस लावू शकतो. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ कॉम्प्रेशन बेनिफिट्स. ओके, देन नेक्स्ट पेट्रिफिकेशन. आता पेट्रिफिकेशन जे आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, फर्स्ट व्हिडिओमध्येच. ओके, परत आपण बघूया. द पेट्रिफाईड फॉसिल्स आर हार्ड अँड कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. पेट्रिफाईड फॉसिल्स काय एक कॉम्पॅक्ट आणि हार्ड स्ट्रक्चर आहे किंवा हार्ड फॉसिल तो असू शकतो. देन द एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द प्लांट आर इट्स पार्ट्स प्रिझर्व. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं एक्सटर्नल स्ट्रक्चर पण प्रिझर्व केलं जातं आणि इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते सुद्धा काय केलं जातं प्रिझर्व केलं जातं. फॉर एक्झाम्पल एखाद्या प्लांटचं स्टेमचं सेक्शन असेल, लिपचं सेक्शन असेल ते सुद्धा काय केलं जातं त्याच्यामध्ये प्रिझर्व करता येतं. ओके, देन द सेल्युलर कंटेंट्स आर रिप्लेस बाय मिनरल्स विच इन्फिल्ट्रेट इन टू द सेल्स. ओके, मग काय सेल्युलर कंटेंट्स जे आहेत इंटरनली मॉर्फोलॉजी किंवा ॲनाटॉमीसुद्धा आपण काय करू शकतो स्टडी करू शकतो किंवा ते प्रिझर्व करून ठेवू शकतो इनफिल्ट्रेशन प्रोसेसने. इनफिल्ट्रेशन म्हणजेच काय केलं जातं त्याला पूर्ण फिल्ट्रेट केलं जातं विथ द हेल्प ऑफ केमिकल प्रोसेसेस. ओके, मग केमिकल प्रोसेस असेल किंवा रेडिओमेट्रिक त्याचे वेव्ज असतील. ओके, त्या हेल्पने काय केलं पेट्रिफाईड त्याला केले जातं. देन फोर्थ वन पिथ कास्ट. इन दिस टाईप ऑफ फॉसिल द प्लांट इज डिकम्पोज अँड बॉडी इज रिप्लेस बाय हॉलो कॅव्हिटी. आता पिथ कास्टमध्ये काय केलं जातं पूर्ण जी प्लांट आहे किंवा प्लांट काय झाली डॅमेज झाली किंवा डिस्ट्रॉय झाली, ओके डेथ झाली, मग त्याचं काय होतं फॉसिल फॉर्मेशनमध्ये काय होतं फॉर्म होतं. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं जर एखादा प्लांट आहे तर फॉर एक्झाम्पल बांबू ही जी प्लांट आहे ही आपण कट आउट केली किंवा तिचं फॉसिल फॉर्मेशन झालं, आपण खूप दिवस ती पडून दिली, ओके ती कट करून आपण टाकून दिली, त्याचं काय होतं पूर्ण असं तिचा जो इनरल जो पार्ट आहे तो काय तर पूर्ण असा एम्प्टी पार्ट होतो, दॅट इज हॉलो कॅव्हिटी. ओके, एम्प्टी पार्ट होतो हे हॉलो कॅव्हिटी. मग त्या हॉलो कॅव्हिटीमध्ये काय होतं आहे ऑर्गॅनिझम काय होऊ शकतो त्याच्यामध्ये स्टोअर होऊ शकतो. ओके, आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम गेला इन्सेक्ट गेला तर तो काय होतं जर त्याच्यात जर सॉईल पार्टिकल मिनरल पार्टिकल त्याच्यामध्ये फिक्स झाले तो पार्टिकल काय होईल तिथं तो इन्सेक्ट आणि ऑब्जेक्ट काय होईल डायरेक्टली तिथं डॅमेज होऊन जाईल. ओके,
lot of mineral matter fills the cavity and forms very solid structure which is known as a cast. ओके, आत्ताच मी काय सांगितलं तसं त्या शिंपल्यामध्ये एखादा इन्सेक्ट जर फिक्स झाला आणि त्याच्यावरती जर किंवा त्याने त्याच्यामध्ये एंट्री केली आणि त्याला बाहेर न येताच त्याचं सॉईल पार्टिकल मिनरल पार्टिकल फिक्स झाले किंवा मड त्याच्यामध्ये फिक्स झाला तर तो काय होतो, ते डॅमेज होतो आणि ॲज अ फॉसिल्स म्हणून आपल्यानंतर तो अवेलेबल होऊ शकतो किंवा जर आपण ते ऑब्झर्वेशन केलं तर. ओके, त्याच टाईपमध्ये काय होतं, ही हॉलो कॅव्हिटी आहे. हॉलो कॅव्हिटीमध्ये एखादा इन्सेक्ट ऑर्गॅनिझम जर गेला, एंट्री केली आणि त्याला बाहेर निघताच नाही आलं आणि त्याच्यामध्ये सॉईल पार्टिकल एंट्री झाली तर तो काय होतं, तर डॅमेज होऊन जातो किंवा त्याचा तो डायरेक्ट डेथ होतो आणि त्याचं फॉसिल फॉर्मेशन आपल्याला नंतर ते अवेलेबल होऊ शकतं आपण ते ऑब्झर्वेशन केलं तर. द हॉलो इज फिल्ड विथ द सँड अँड मिनरल्स. ओके, मग सँड अँड मिनरल्स किंवा सॉईल पार्टिकल त्याच्यामध्ये फिक्स होतात आणि फिक्स झाल्यानंतर ते आपल्याला फॉसिल फॉर्मेशनमध्ये तो ऑब्जेक्ट तिथं अवेलेबल होऊ शकतो. Then next and last part of the types of fossils, last part, coal ball. Okay, coal ball means, coal means कोळसा. ओके, आपल्याला माहितीच आहे दगडी कोळसा असू शकतो, त्याच्यावरती आपल्याला ते फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल होऊ शकतं किंवा फॉसिल अवेलेबल होऊ शकतं. कसा होतो ते बघूया. इट रिप्रेझेंट ए काइंड ऑफ पेट्रिफिकेशन फॉसिल in which isolated plant parts are preserved as masses of calcium or magnesium carbonate. मग काय होतं, पेट्रिफिकेशन ही प्रोसेस आहे. पेट्रिफिकेशन म्हणजे काय, इम्प्रिंटिंग फॉर्मेशनमध्ये आपल्याला सापडू शकतं, कॉम्प्रेशन फॉर्मेशनमध्ये सुद्धा सापडू शकतं. त्याला आयसोलेट केलं जातं त्या प्लांट पार्टला. ओके, मग त्याला आयसोलेट कसं केलं जातं, मग तो ॲक्च्युअल काय आहे. ओके, हे तिथं काय करतात, ते पेलेबॉटॅनिस्ट किंवा सायंटिस्ट काय करतात, ते स्टडी करतात विथ द हेल्प ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट केमिकल्स. ओके, then it occurs sporadically in some of the vast coal seams which comprise the strip mining areas of Conasa, Iowa and Indiana. ओके, मग या हे शेवटचे जे तीन आहेत कनासा, लोवा अँड इंडियाना या प्लेसवरती किंवा या एरियामध्ये काय झालं, कोल बॉलचे आपल्याला किंवा कोल ही काय अवेलेबल आहे आणि ते अवेलेबल असल्यामुळे तिथे जे फॉसिल्स असतील त्या कोलवरती काय त्यांना ऑब्झर्व झालेले त्या सायंटिस्टला किंवा त्या जिओलॉजिस्टला किंवा त्या पेलिओबॉटॅनिस्टला काय ते काय करतात, डायरेक्टली त्याचा स्टडी करण्यासाठी विथ हेल्प ऑफ मॅग्नेशियम कार्बन किंवा केमिकल प्रोसेस किंवा मग रेडिओमेट्रिक एलिमेंट किंवा रेडिओमेट्रिक वेव्स याच्या हेल्पने काय करतात, ते स्टडी करतात. दॅट इज कॉल्ड ए कोल बॉल. ओके, स्टडी ऑफ फॉसिल्स चॅप्टर इज फिनिश. ओके, थँक्यू.